झाला अ. कुठं आहे माझी बायको? हा कुठं आहे? काय झालं? अहो तुम्ही हिला शिकवायला लागलायसा तर घरात म्हातार लागली आहे ओरडायला. अहो त्यांची चहाची टायमिंग झाली हो. अहो चहा महत्वाचं आहे की शिक्षण? आणि घरची कामं करणं हे काय फक्त बायकांचं काम नाहीये, पुरुषही त्यात हातभार लावू शकतात. त्या म्हाताऱ्याला कळतंय वे? अहो लागल्या तर वरडायला आणि माझं डोसकं खायला लागल्यात. तिला सोडा बघू. चल ग चल उठ, शाळा शिकते. अहो अजून शाळा संपायची आहे. शिकताय ते शिकू दे की, तर दम घे की तू जरा. कळत नाही होय? राणादा आम्हाला शाळा शिकायची गरज नाही. लई गरज आहे. पहिला आधी तुम्ही शिका आणि मग आम्हाला शिकवा. माझं ठेव बाजूला. त्या शिकला की तुझं बी भलं होईल. काय भलं होईल सांगा बघू. थांबा, जाऊ द्या यांना. चल का चल म्हणते ना चल. ज्यांना ज्यांना जायचं ना त्या सगळ्यांनी जा. ज्यांना खरंच शिकायची इच्छा आहे त्यांनाच आपण शिकू. आजी जी तुम्ही नाही गेलात? काय करणार घराकडे जाऊन? तिथं कोण विचारणार नाही. एकटं बसण्यापेक्षा तुझ्याकडे 4 गोष्टी शिकील. पोत्या वाचील, मग वर जाईल तेव्हा देव माझं कौतुक करेल का नाही? शिकविशील ना मला? हो नक्की शिकवी. अंजली ताई, मला बी लिस्टा बनवायला शिकवा काय? हो, तुमच्यासारखाच विचार इतर बायकांनीही करायला हवा. ह्यात बायकांची काय चूक नाही पोरी. तू त्यांच्या जागी असतीस तर तू बी असंच केलं असत. अगं जन्म गेला संसारात. संसार सोडून दुसरं काय माहीतच नाही त्यासनी. पापड करत आणि शेवाया पाडत दिवसभर गप्पा हाणत बसतील. पर असं एका जागी मांडी घालून बसून शिकणं जमणार नाही त्यासनी. असू दे तिकडे, तू आपला आम्हाला शिक. चालेल. चला आजीला सोडून या. मी बी निघते. अंजली ताई मी पण येते. हो हळू जा. चल चल अंजली, मी बी येऊ काय आता? उद्याचं काय ते मला सांग. आणि मी काय म्हणते, तू जास्त मनाला लावून घेऊ नकोस. जेवढ्या बायका आल्या तेवढ्या आपल्या म्हणायच्या आणि त्यासनी शिकवायचं. चल येऊ आता, उद्या येते. का उगा तोंड पाडायला असं? राधाताई धरून आता 3घीच जणी राहिले आणि उद्याही कोणी येईल असं नाही वाटत आहे मला. अहो येणार की. कशा येतील? मला नाही वाटत येतील. आणि आज जसं तुम्ही जबरदस्ती करून आणलत ना तसं तर अजिबात नाही. अजिबात नाही. आता मग अशी आजी काय म्हणली माहितीये ना? काय म्हणली? हे लोणची पापड करताना बायका गप्पा मारत बसतील. आता उन्हाळा बी आहे, आपण लोणची पापड तयार करायला घेऊ आणि मग तुम्ही त्यासनी शिकवा की. एवढं सोपं आहे ती. एकदम सोपं आहे. पण तुमची काय सवय जात नाही बघा. सवय कसली? अहो लगेच रुसता तुम्ही. काय रुसल्यावर लई चांगलं दिसतं बघा. ठरलं तर मग शिकल त्यो टिकेल. हा तेच ते.
ह्यांना ह्यांच्या पद्धतीनं शिकवायला हवं. अजिबात मिळणार नाही. समजा कैरा राहण्याला पाहिजेत. त्याला उगा कमी पडायला नगत. हा आम्ही झाडावर चढलो कैऱ्या काढल्या त्याचा आम्हाला एक तर दे की रे दे की दे. अजिबात नाही म्हटलं तेव्हा. त्याच्या हुकूम बिगर एक बी कैरी तुम्हाला मिळणार नाही. वा बाजूला तिकडे. अजिबात नाही. राणाचा हुकूम आहे. एक फोड बी देणार नाही तुम्हाला. हुकुमशाही करायला काय तो राजा आहे बाय राहणार काय ना आमचा. अरे फिर उसको पूछ ना. आईच्या जीवावर पैजी झाला नुसता. ए आईजी बाईजी. अरे काय रे दोस्त त्या वर्षी चिमणीचं घरट का केलीस? अरे चिमणीचं घरट नव्हत्या. आजकालची स्टाईल आहे नवीन. स्टाईल आहे व्हय घरट्याची. चांगलं ए बसायचं. इथनं अजिबात हालायचं नाही. एक पाऊल पुढे कोणी टाकाय नाही. थांबायचंच. राणा कधी कळलं रे? काय अरे हेच की कैऱ्यांचं. हे वय राजीने सांगितलं. आजीला कसं कळालं? अरे म्हाताऱ्या माणसानं लय अनुभव असतोय. त्यासनी बरोबर काय समजा माहित असते. वा रे वा एकदम बेस्ट वर्धा. साला मग तो काका बनने गया. साला मग तो मामा बनने गया. साला मग तो काका बनने गप्पे ते मधीच काय मामा काका. अरे मधीच कुठं? तू नाही तो बताय मेरे को. काय अरे तुझ्याकडनं तर मी काका होणार आणि माझ्या बहिणीकडनं मामा होणार. हा रस काय पोरे तिथं मी कधी सांगितलं तुला. अरे मग एवढ्या कैऱ्या कशाला पाहिजे तुला? अंजली बाईसनी गावातल्या बायकांना शिकवायचं आहे ना व म्हणून पाहिजेत. काय चाललंय तुमचं? यो बरकत बा डोसक्यावर पडलाय. एकदा नाही धादा पडलाय. ए गप. आम्हाला झाडावर चढून कैऱ्या काढायला लावलाय आणि आता एक पण दिना झालाय. ए तुम्ही जरा का बसा रे. राणा मला एक सांग. अरे कैऱ्यातून बायकांनी कसं शिकवणार? जरा इसकटून सांग मला. हा हे बघ समध्या बायकांना पापड लोणची बनवायला बोलायचं आणि शिकवायचं. म्हणजे पापड लोणची बनवताना त्यांना कटा येणार नाही असं आजीने सांगितलंय. झालं कल्याण मग. अरे राणा लोणचं पापड करायच्या हसत असं येतील खऱ्या पण शिकणार नाहीत. उगाच गावाच्या उकळ्या बागाय काढत बसतील बघ. असं अंजलीबाई हो देणार नाहीत. माणसाला त्याच्या कलेनं शिकवायचं. लई बारी न्याक आहे त्यांच्याकडे. वय आमच्या वहिनी शाळेत बी तसंच करतात. वय वय त्या सुरेशला लय फुटानं खाऊ वाटत होते म्हणून वहिनींनी त्याला गणित सोडवायचं म्हणून फुटानं दिलीत. अरे ही भारी आयडिया की. हे राणा मी वहिनीला सांगतो घरातच तालीम काढा म्हणून. म्हणजे तुझ्या आवडीच्या जोर बैठका तू तिथं काढ आणि तुला ते शिकवतील मी. हा ए तू उठसूट माझ्या शिकून काय येतो रे. आता गपगुमान गाडीत बस आणि घरला चल. ते बायका जमल्या असणार वाड्यावर. त्या बरकतला काय अक्कल नाही. चला घेऊन जाऊया आपण. राणादा नुसतं दोनच कैऱ्या दे की आम्हासनी. अजिबात नाही. पहिले अंजलीबाईंना किती पाहिजे ते बघू आणि मग उरलेला तुम्हाला देतो. काय तुझ्यात आणि बरकतच्यात नुसता बॉडीचाच फरक आहे. डोसकं दोघांचं सारखंच आहे. जावा तुमचं तुम्हीच. वय लई शान आहे सा. अंजलीबाईंना काय मदत लागली तर कोण करणार? यो बारकत अडाणी आहे त्याला काय कळत नाही. वय काय तुम्ही लय शाने सा तर जावा तुम्हीच. मला लय काम आहे. हट. याच काम एवढं होऊ द्या मग तुम्हाला पाहिजे तेवढ्या कैऱ्या देतो. काय हा खरंच देणार ना मामासनी?
आमचं मन गेलंय बघ त्यात. अरे देणार की शब्द येऊ रानाचा. चला लवकर नाही तर उशीर व्हायचा. हा आम्ही बेतो गाडीतनं. चला. या आजी. या इथं बस. या बरं झालं तुम्ही आलात. हे लई भारी झालं बघा. कामाला हजारदा बोलवा चालतंय, पर ते शिकायचं काही जमत नाही बघा. वहिनी साहेब, तुमचं ते शहरातलं लोणचं शिकवा बरं का आम्हाला. नक्की शिकवेन. आज कामाला एवढा जोर आलाय वय तुम्हासनी. मग काल नुसतं बसून शिकायला काही जड जात होतं काय? अव रेणूबाई, शाळा म्हणलं की अंगावर सरकन काटा येतो बघा माझ्या. अहो ते पाड पाठ करा, ते धड पाठ करा, शिकायचं आम्हाला लय कंटाळ येते बघा. आमच्या सरकारने शिकणं जमणारच नाही बघा. आणि शिकायची काय बी गरज नाही आम्हाला. कशाला पण नसता डोसक्याला तापतो. ठीक आहे, आज ना मी तुम्हाला पाढे पाठ करायला सांगणार आहे ना काही म्हणायला सांगणार. आज आपण मस्तपैकी पापड आणि लोणची बनवूयात. आता कसं बोलला गावातल्या सारखं. चला सुरू करू कामाला. नाही ते समज हाय, पण मला लिस्ट कधी बनवायला सांगणार ते सांगा. लिस्टा नाही ग, लिस्ट असतं. ओ कालचा दिवस बी असाच फुकट गेलाय होय. आजचा दिवस नाही जाणार वाया. आज आपण भरपूर काम करू. चालेल ना सगळ्यांना? वय किती बी काम सांगा आम्हासनी, अजिबात माग हटणार नाही. अहो पहिला आम्ही वाड्यावर दर साली यायचं पापड बनवायला. पण आता त्या नंदिनी वहिनी आल्यात ना, समज कसं बंदच पडले बघा. आणि आता त्या आम्हाला बोलवत पण नाही. हे बघा, त्यांचा स्वभाव जरा वेगळा आहे. आपण तिकडे फार नाही लक्ष द्यायचं. आज आपण लय काम करणार, किती बी सांगा. तेवढं लिस्टात शिकवणार. अंजली, पापडाचं पीठ तयार आहे. आणि राणा बी एवढ्यात कैऱ्या घेऊन येईल बघ. रखमा, तू इळ्या घे, म्हणजे लगेच कैऱ्या चिरायला घेऊया. राधे, तू ह्यातली कुणाला तरी संघ घे आणि पापड वाळायला घालायला धोत्राचं पान हातरून घे. हा जा. आणि तू जा रखमा. बाकीचे तुम्ही चटाया ते हांतरायला घ्या, आवरायला घ्या तुम्ही. अंजली, तू या समध्या बायकासनी शिकायलाच बोलवलेस ना? हो. मग मी त्यांना शिकवणार आहे, पण जरा वेगळ्या पद्धतीने. अजून कसली वेगळी पद्धत असते बाई आणि शिकवायची? आपण जर त्यांना आपल्या नेहमीच्या पद्धतीनं शिकवायला गेलो ना, तर त्या कंटाळून जातात. मग त्या ज्या कामात रमतात त्याच कामाचा उपयोग करून त्यांना शिकवायचं. आणि तसं केलं नाही ना, तर त्या उठून निघून जातात. शिक्षण कसं सोप्या आणि मजेशीर पद्धतीनं व्हायला हवं. असं आहे वय? अगं मग हाच मजेदारपणा रानात आला बी दाखवू की, शिकवू की त्याला बी. हळूहळू आता तेही करायचं. प्रयत्न चालू आहे माझा. बघूया शिकतायत का ते. शिकल शिकल. या बघा आणल्या कैऱ्या. आलेच हे. अहो एवढ्या अजून पाहिजे काय? आणतो. अरे काय रे रानादा, काय दुकान सुरू करायचं का काय? श्रीपती दादा, ओ राधा ताई, या की जरा. ठीक आहे, आली मी. आता कोल्हापुरात एक गाळा घेऊन पापड लोणची इकत बसा म्हणाव. पार इस्कुट करून टाकलाय का या घराचा त्या मास्तरडीनं. तर काय होत आहे साहेब,
ज्या बायका तुम्हाला बघून टरकून असायच्या त्याच बायका आज तुमच्या नाकावर टिचून खिदळाल्यात बघा. तर ना एक एक बाईच्या असं डोसक्यात धोंडा घालू वाटायलाय बघ. काही सुधारणा झालाय बघा आम्हासनी. असं का वागायला त्या मास्तरडी? हाय सब, मला तर वाटतंय तुमचं जीवच घ्यायचंय बघा. असंच ठरवलंय त्या मास्तरनीने. काय आधी त्या शाळेचं निमित्त काढलं ते जमलं नाही म्हणून आता पापड लोणच्याचं निमित्त. आम्ही तिची असली थेर चालू देणार नाही म्हणजे नाही. अहो असं तुम्ही म्हणून काय होतंय, आता हळूहळू घरात बचत गट भिशी सुरू केली नाही म्हणजे मिळवलं. आम्ही हे असलं काय बी होऊ देणार नाही. अहो ताईसाहेब असं तुम्ही लई टायमाला म्हटलंय बघा, पण व्हायचं काय थांबलंय का? या वाड्यात तुमचं काय बी राहिलं नाही बघा. आणि या वाड्यात यायची कुणाची तर हिंमत तरी होती का? आणि आता खाली जाऊन बघा किती लोक आले. ती जावा खाली जाऊन बघा. आम्ही कशाला जाऊन बघू? अहो ताईसाहेब खाली जाऊन बघा घरावर कोणाची सत्ता आहे ते तुम्हाला कळेल तरी. ए चंदे, हे असं पापड लोणच्यानी सत्ता येत नसती. भिकारडी कामं त्या भिकारड्या मास्तरडीला सुचू शकतात. अहो त्या पापड लोणच्याच्या निमित्तानं त्या बायकांना शिकवणार आहे असं म्हणली ती मास्तरी. अगं हिथं फळ्यावर लिहून कुणी शिकणं झालंय, पापड लोणच्यानी काय ढेकळं शिकणार आहेत वय? अहो मास्तरणीचं डोसकच लय भारी आहे बघा. असं काहीतरी प्लॅन आहे म्हण तिचा. आता तिचा प्लॅन आम्ही डबऱ्यात घालतो का नाही बघ तू. अहो ताईसाहेब असं तुम्ही लय येणा म्हणलासा, उगा तोंडाची वाफ करू नका बघा. आधीच लय उन्हाळा आहे आणि मला लय उकडायलंय. गुबी लई शेफारलीस ग. आता बघ एकेकाला असा इंगा दावतो का नाही तू बघच. उगा मोठ्या मोठ्या बाता मारू नकासा. तुमच्याच्यानं काही ढेकळा बी जमणार नाही. चंदे मोठ्या मोठ्या काप जरा फोडी. ए हात चालव लवकर. ना घरात बी असं आणि इथं बी असं. तुम्ही तुमचा आवरा पहिला. खायचं कळतंय काय? हा असू देत. मावशी, तुम्हाला शहरातली पद्धत शिकायची होती ना? हे बघा, 1 2 3 आणि 4. आता हे 4 पापड आणि त्याखाली अजून 4 पापड लावले तर किती झाले? आठ झाले बरोबर. हे 4 आणि 4 दुने 8. आता समजा मी अजून 4 पापड खाली लावले तर 8 9 10 11 12. एकदम बरोबर. आता समजा मला 36 पापड हवे असतील तर 4 पापडांच्या अशा किती ओळी लावायला लागतील? वहिनी साहेब, आम्हाला एवढं मोठं पाडं जमत नाहीत बघा. मी कुठे तुम्हाला पाढे शिकवते? तुम्हाला शहरातली पद्धत बघायची आहे ना, तीच दाखवते मी. आणि 36 पापड जर का केले ना तर पापड चांगले होतात. सांगा बघू. सांगा की लवकर. तुम्ही सांगू? तुम्ही सांगितलं तर उगाच चुकवून ठेवशील बघा. सांगू काय? नाही, आम्ही मेसतो आणि तुम्हाला सांगतो. बर, बेरीज करा, गुणाकार करा आणि मग सांगा. वय ते समजा सांगतो, पण मला लिस्टा कधी बनवायला शिकवणार? हे सारखं मध्ये मध्ये काय गलिस्त तुझ्या? आमचं गणित चुकतंय. बस